पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित खारघर हिल महापौर मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली। देशातील पूर्ण 42 किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात असून महाराष्ट्रासह देशभरातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। महापौर नितीन पाटील, मॅरेथॉनचे मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चिदळे आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली। एम्स प्रमाणकामुळे या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले। या स्पर्धेत सुमारे 10,000 धावपटूंनी सहभाग घेतला असून रायगड, कोकण, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून धावपटू सहभागी झाले। डोंगर, टेकड्या, हिरवळ आणि स्वच्छ हवेच्या सानिध्यात धावण्याचा अनोखा अनुभव स्पर्धकांना मिळत आहे। भविष्यात देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। खारघर मॅरेथॉन हिल ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे। या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपाला आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। ज्याच्यामार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी ह्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे। पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटील जी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो। कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटर मध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते। अतिशय आनंद होतोय। देशातली पहिली हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आत्ता सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे। स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय। साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे। स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे। जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं। नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेचा मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्यामुळे महापौरासहित या सर्व टीमचं नाव वर उंचीवर पोचलेलं आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक न पाहता सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य येण्यासाठी आम्ही विरोधक पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत। कारण का या स्पर्धेमुळे पनवेलचं नाव हा देश पातळीवर नसेल, राज्य पातळीपासून देश पातळीवर नाव पोचेल। कारण 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन स्पर्धा ही आजपर्यंत कोणी ठेवण्याची स्वप्नही सुद्धा पाहत नव्हते। हे आमचे महापौर आहे एक स्वप्न पाहिलं, छोटं स्वप्न पाहिलं का आपण ही स्पर्धा ठेवू शकतो आणि त्याच्या प्रयत्नात त्यांना अनेक अडथळे आले, यश अपयश येत असतात चांगले काम करत असताना। सहभागी झालेले आहे। सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली।
देशातील पूर्ण 42 किलोमीटर अंतराची पहिली हिल मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात असून महाराष्ट्राचा देशभरातील धावपटूंचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डोंगर, टेकड्या आणि निसर्गरम्य वातावरणातून धावण्याचा अनोखा अनुभव या मॅरेथॉनच्या माध्यमातून धावपटूंना मिळतोय. या स्पर्धेमुळे पनवेल आणि खारघर परिसरातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी यांनीही या मॅरेथॉनला उपस्थिती लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. 42 किलोमीटरच्या या आव्हानात्मक हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह बघून खूप मजा वाटते, खूप चांगलं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांसोबत मी याच्या आधी सुद्धा बरेच कार्यक्रम अटेंड केले. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मी एकांकिका स्पर्धेला पण आलोय खूप वर्ष, तेव्हापासून मी इथे आलोय. हा आत्ता सर म्हणत त्याप्रमाणे एवढी लोक आहेत आज सकाळपासून, आणि या पद्धतीने नियोजन झालंय ते खूप कमाल झालंय. प्रत्यक्ष सगळेजण आणि पोलीस सगळ्यांचे आभार की बाबा हे नियोजन इतकं उत्तम झालं. आणि त्याच्यामुळे एक पहिली हिलवाली अशी हे मॅरेथॉन होते, हे खूप महत्वाची.